बघा कोलारेवरून जे आमचे इवनदोडीचे जेवढे हे पित्र परिवार आणि या प्रज्ञाशील इलेव्हन हायवे दिवे संघाच्या ज्या बरोबर जे कोलारेचे पॅकर्स सर्व आहेत जेवढे मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती परत आता कोलंबे यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर मांडावरून जे मान्यवर त्यासोबत आलेले जे मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतोय आपण ही व्यासपीठावरती यायचंय. जगन्नाना आपले काही मान्यवर आले असेल तर जरूर त्यांना सांगा व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मॅच ऑन होते. एक महत्त्वपूर्ण मॅच तुमच्या भेटीसाठी येते. भूमी इलेव्हन मांडा वर्सेस प्रज्ञेश इलेव्हन हायवे दिवा हा संघ आपण पाहतोय. दोन संघादरम्यान ही मॅच सुरू झाली. अनिकेत हजारे आणि परेशदादा कोलंबे विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी पाहतो. राऊंड विकेट गोलंदाजी मार्क वरती. इथे लगातार डॉट चेंडू आपण पाहतोय. अफलातून चेंडू आपण पाहतो या ठिकाणी फेकला जातोय. अनुभव खचाखच भरलेला पहिले षटक नाना गोलंदाजी मार्क वरती आणि चांगली कामगिरी आत्तापर्यंत. इथे समोर होता चेंडू मीसाठी फटका जरूर आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर उभा आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावफलक ओपन होत आहे एक आकड्याने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ही 4 चेंडू आणि 1 धाव म्हणजे लगातार 3 चेंडू डॉट होते. जगन्नाना गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाल्याने हॅलो हॅलो चांगला फटका पुन्हा एकदा पाहतो. धावसंख्या रेगबाईची आपण पाहतोय या ठिकाणी घेतली जाते आणि 1 धाव आपण पाहिलं गेलं एका धावेने. पुन्हा एकदा धावसंख्या 3 या आकड्यावरती 2 लेगबाईच्या धावा आपण पाहिल्या गेल्या. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. योगेश आपण कॉम बॉक्स मध्ये आपण लगेच तयार राहायचंय कारण पाहुणं पाहिलं जातं आणि चेक केलं जातं या ठिकाणी. फलंदाज सेफ आहेत. नॉट आउट आहेत. या दरम्यान आपण पाहतो प्रज्ञेश इलेव्हन हवे दिवा संघाचे पुरस्कर्ते परेशदादा कोलंबे अनिकेत हजारे आणि त्याचबरोबर आमचे बाबूदादा अर्थात आकाश या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. चला 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 1 ओव्हर मध्ये धाबा आल्या त्या 5.
चांगली गोलंदाजी पहिल्या P1च्या ओव्हरमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहत होतो जगन्नाथ यांची चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5च धाबा दिल्या. इकॉनॉमिकल राहिलाय 5 फक्त धाबा P1च्या षटकामध्ये जिथे 30 या सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना अशा ओव्हरमध्ये अशा षटकामध्ये कमीत कमी धाबा देणं हे फार कठीण असतं आणि तिथे मात्र फार कमी गोलंदाज आपल्याला करताना पाहायला मिळतात आणि ते काम आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये केलं. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. कट केल्या बॉलला शॉर्ट थर्डमॅन आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली झाली आहे परंतु एक धाव इथून कंप्लीट होती आहे. एक सिंगल धाव आल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचतोय ते मात्र 6 वरती. स्ट्रायकिंग एंडवरती आता इथून आपण पाहताय करण पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पिंट्या पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती आले. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फरीम गोलंदाजीसाठी आलेत. पहिला चेंडू अगदी अर्ध्या विकेटवरती टाकला होता. जावेद भाई यांचं आगमन झाले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर अर्ध्या विकेटवरती टाकला होता. तिथून खऱ्या अर्थानं स्लॅश करायचं होतं टायमिंग जुळलं नव्हतं. तिथून मात्र एकच ड्रॉ पाहायला मिळते. चांगली बॅटल चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये A1 जोडी चषक 2025 मध्ये पाहायला मिळतीये. यावेळी ऑन साईडला टर्न केल्या बॉलला व्यवस्थित कनेक्ट नाही झालं. डीप मध्ये बॉल आलाय तिथून देखील एक सिंगलच मिळेल. दुसरं षटक चालू झालंय आणि अद्यापही जर पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना प्रज्ञेश 11 हायवे दिवा या टीमकडनं अद्याप आपल्याला कोणताही मोठा स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये आणि थोडासा संयम घेतला जातोय. सावधरित्या खेळलं जात आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहताय यावेळी ऑन साईडला शॉर्ट ऑन पुल केलाय. फटका चांगला आहे. ताकद जोखली या फटक्यामध्ये. बॉल सरळ चाललाय मिडपेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. डीजे मास्टर षटकार आला आणि या षटकारानं धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. त्या मात्र आता 13 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पिंट्या पाटीलनं थोडेसे हात खुले केले. इथे मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. फरीम यांच्यावरती आक्रमण त्यांनी जरूर केलं. सेकंड पॉवर प्ले मध्ये आपण पाहता यावेळी देखील आपण पाहताय पडल्यानंतर थोडासा राईज झाला. बाउन्स करतोय बॉल आणि सरळ एसटी रक्षकाकडे निघालाय. इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. अगदी अगोदरच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्यानंतर मात्र कमबॅक आपल्याला फरीम यांचं देखील पाहायला मिळालं. लगेच डॉट बॉल देखील इथून टाकला. रीड केलं त्यांनी फलंदाजांना. यावेळी देखील समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला बॉल उडवलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एफर्ट चांगले पाहायला मिळाले. अगदी स्ट्रेट झाले. हवेमध्ये उंच उडाले. बॉलला आतमध्ये ढकललाय आणि तिथून फक्त एकच धाव पाहायला मिळते. आणि पंच या ठिकाणी सांगतात की चेक करायचं. त्या ठिकाणी फिल्डरनं बॉलला आतमध्ये ढकललं. त्याच वेळी त्याचा बॉल सीमारेषेच्या सीमारेषेवरच्या पलीकडे गेलाय की नाही याची आता मात्र चाचपणी केली जाते. चेक केलं जाते त्या ठिकाणी MTC लाईव्हच्या माध्यमातून. MTC लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. ज्यावेळी बॉल अगदी पाहताय त्यांच्या आबाक्याच्या बाहेर होता. हवेमध्ये उंच उडाले. बॉलला आतमध्ये ढकललं आणि अगदी सेफ आहे. एकच धाव इथून पाहायला मिळते. यावेळी ऑन साईडला गॅप मध्ये ढकलला. गॅप मोठी आहे. बॉल सरळ चाललाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. शिलूर सलमान भाई या ठिकाणी उपस्थित झालेत. मी सलमान भाई यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. जे जे दामदवरून जे वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. तसेच या कर्जत तालुक्यामधून नेरळ परिसरामधून जेही मान्यवर या ठिकाणी आलेत आणि A1 जोडीचा जो मित्र परिवार आहे माननीय मिजानजी नदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने जे त्यांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर इम्रान भाई
शेख यांचे जो मित्रपरिवार पण आहे या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. आपण व्यासपीठावरती आहे. बघा प्रत्येक जण कुठे उभा आहे आम्हाला माहीत पडत नाही आहे. आपल्याला सर्वांना आमंत्रण दिलं जात आहे. हे हक्काचं व्यासपीठ आहे. आपण या व्यासपीठावरती या. आपलं एवन जोडीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजची जरी स्पर्धा या ठिकाणी संपत असेल पण येणाऱ्या 15 डिसेंबर 2025 ते 19 डिसेंबर 2025 याच मैदानावरती पुन्हा एकदा रजनी स्पर्धा असणार. ती म्हणजे साजिदभाई नजे आणि असगरजी खोत साहेब पुरस्कृत आमदार ट्रॉफी 2025. ही स्पर्धा ही 5 नाईटची रजनी स्पर्धा पुन्हा एकदा या मैदानावरती असणार. ज्यांनी ज्यांनी नावं दिलेत आणि ज्यांनी ज्यांची नावं देणं बाकी आहे त्यांनी जरूर संपर्क साधायचे लगेच. चला मैदानावरती जाऊया. पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे जाऊया. तिथे योगेश ढोले आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेत. फुल लेनचा बॉल ऑन साईडला टर्न केला. अलॉंग द कार्पेट बॉल निघाला. डीप मधनं फिल्डर अगदी वेगानं आलेत. एक धावेतून कंप्लीट केली जाते. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलं आहे ते 19 धावा धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते आपल्याला. करण पाटील आणि पिंट्या पाटील या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चिंटू गोलंदाजीसाठी आला आणि चिंटूच्या पहिल्या बॉलवरती सिंगल देखील पाहायला मिळाली. यावेळी अगदी आपण पाहताय आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न. वेकंड एरिया शोधले. बरोबर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत. तोपर्यंत दुसरी धाव इथून मात्र कंप्लीट होताना जरूर पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचताय ते मात्र 21 वरती. 21 धावा धावफलकावरती. सॅकिंग एंडवरती करण पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे. सावधरित्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली जाते. ज्यावेळी खऱ्या अर्थानं समोर चांगले बॉल येतात त्याला सन्मान देण्याचं काम करतात. सिंगल डबल त्या बॉलवरती घेतली जाते आणि ज्यावेळी अगदी समोर स्लॉटमध्ये बॉल येतात, खराब बॉल येतात, त्याच्यावरती मोठे प्रहार देखील चढवले जातात. अगदी संयमाने बॅटिंग केली जाते. दोघांमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळी दूरवरून बॉलला खेळायचं होतं. थोडासा शॉर्ट बॉल होता त्याला मात्र पुल करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क झालाच नाहीये. इथून देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजानं गोलंदाजी करत असताना डॉट बॉल फेकलेत. थोडंसं प्रेशर क्रिएट करण्याचं काम गोलंदाजांनी या ठिकाणी केलंय. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल यावेळी थोडासा कमी गतीने टाकला. फिंगर रोल केले. पडल्यानंतर बरोबर बॉल अगदी एसटी रक्षकाकडे निघाला. लेग कटरचा वापर केलाय गोलंदाज पिंट्या पाटीलनं मात्र आणखीन एक डॉट बॉल फेकला. प्रत्येक गोलंदाजाचे एनालिसिस करायला गेलो तर प्रत्येक गोलंदाजानं मात्र प्रत्येक षटकामध्ये इथे डॉट बॉल टाकलेत. कॅप्टनचं कौतुक करूया. प्रत्येक ओव्हरमध्ये एक नवीन गोलंदाज पाहायला मिळाला. यावेळी पुढे आले. फटका सजवला. बेस्ट टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज चेंडूला जज करतात. जजमेंट चुकलं. झेल ड्रॉप आणि तोपर्यंत दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथून परततील. जरी झेल कॅरी झाला नाही तरी देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळते. पहिला आदरा मिळतोय. बॅटिंग करत असताना प्रज्ञेश 11 हायवे दिवा टीमला फलंदाजीतून माघारी परततील करण पाटील. डीजे आपण पाहतोय इम्रानजी शेख यांचे भाऊजी ईशानभाई या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा भाचाही या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. जिशान शेख सर पॅकर आहे सध्या. इजान 11 मोहाचवाडी संघाला ते पॅक करत असतात आणि सांगून गेलेत 15ची जी आमदार ट्रॉफी आहे आमचा नाव तुम्ही बुक करून घ्या. आणि आज म्हात्रेपाडा संघ त्यांच्या माध्यमातून त्यांच्या भाऊजीच्या माध्यमातून या ठिकाणी खेळणार आहे. तर जरूर शेरदिल शेरदिल 11 म्हात्रेपाडा संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसेल. शेवटची मॅच पण देवळा 11 ट्रॉम्बे शेवटचा बॉल असेल या षटकातील. हो परफेक्ट यॉर्कर दांडी गुल. यू मिस आय विल डेफिनेटली. यष्टा इथे मात्र उद्ध्वस्त केल्यात. आणखीन एक विकेट. सिद्धेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि पहिला बॉल फेस करत असताना समोर अगदी यॉर्कर चाललाय. विकेट वरून लक्ष्मी कॅस्टिलोमधून आयान आणि त्यांचा मित्र परिवार इम्रानबाईला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला. या सर्वांनी अफजल आपण पाहतोय या ठिकाणी काही मान्यवर या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. सौदभाई नझे आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे.
त्यांना विनंती करतो आपण ही व्यासपीठावरती यायचे. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22 जावा धावफलकावरती. विकेट्स आल्या 2. बॅटिंग करत असताना प्रज्ञेश 11 हायवे देवा टीमच्या आपण पाहताय भूमी 11 मांडा टीमच्या विरोधामध्ये. भूमी 11 टीमनं खऱ्या अर्थानं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा डिसिजन होता आणि आतापर्यंत जो डिसिजन आहे तो त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरमध्ये आपण पाहताय फक्त धावा 22 धावा धावफलकावरती. 2 विकेट देखील आल्यात. 4थं षटक आणि 4थ्या षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाज अशोक दिंडा गोलंदाजी मार्कवरती. म्हणजे 4ही गोलंदाज आपल्याला अगदी प्रत्येक गोलंदाज हा नवीनच पाहायला मिळाला आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळी शॉर्ट बॉल होता. अगदी जर पाहायला गेलं तर शॉर्ट लेंथ वरती बॉल टाकला होता. तिथून बॉल थोडंसं वलन देखील दिलं. थोडंसं कमी गतीनं होता आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सॅकिंग एंडवरती पिंट्या पाटील चांगली बॅटिंग केली आतापर्यंत पिंट्या पाटील यांनी. यावेळी स्लॅश करायचा होता कट मारायची होती परंतु पंच सांगतायत वाईट साठी. ओके आणि पंचांचा इथे मात्र DRS रिव्ह्यू घेण्यात आला. चेक केलं जातं. इथून आपण पाहताय MTC लाईव्हच्या माध्यमातून टेक्निकल रूममधून आता हा डिसिजन चेक केला जातोय. संदीप गायकवाड सर आपण पाहताय जे तिसरे पंच म्हणून कार्यरत आहेत सध्या टेक्निकल रूममधून. अशोक दिंडा यांनी ज्यावेळी बॉल डिलिव्हर केला त्यावेळी मात्र अगदी त्याची लाईन चेक केली जाईल आणि त्यानंतर व्हाईट बॉल. जास्त टर्न मिळाला बॉलला. पिचिंग पाहायला गेली तर आउटसाइड डी ऑफ स्टंप होती. तिथून मात्र बॉल बाहेर निघाला अँगलने बाहेर निघाला डॉट आणि इथून मात्र व्हाईट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. व्हाईटच्या साह्याने 1 धाव धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करतीये प्रज्ञेश 11 हायवे दिवा टीम. यावेळी अगदी आपण पाहतो एक अनोखा फटका पाहायला मिळते. उंची जास्त लांबी किती सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये. आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असणारा पिंट्या पाटील देखील इथून परतताना पाहायला मिळतोय. मोठी विकेट डीजे. आणि रत्नदीप लोंगलीची दोस्ती आहे. दोघे पण इंजर्ड आहेत. तर साहिल दादा लोंगले या पण व्यासपीठावरती या. दोन्ही आपण पाहतोय इंजर्ड प्लेअर. काल संगम खेळला. आज रत्नदीप काही खेळला नाहीये पण क्रिकेट आणि आपल्या गावचा संघ खेळत असताना हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश आज एन्जॉय तर करायला ती जी तिसरी मॅच असणार आहे त्या ग्रुपची ती म्हणजे RCC पेट आणि कुडूस. हा फैजानची मॅच. फैजानला पाहण्यासाठी अनेक गर्दी या ठिकाणी जरूर होणार. या दरम्यान पाहतो एक अफलातून फटका. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानात गेला. समोर चेंडू सापडला त्याला भिरकवलं. पायडी स्ट्रॉंग ऑन रिझन मध्ये सीमारेषे पलीकडे 7 धावांसाठी षटकार. तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. अशोक गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. 3 बॉल आतापर्यंत 4 बॉल आतापर्यंत टाकलेत. त्याच्यामध्ये एक वाईट देखील आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 30 वरती. हो इथे देखील समोरच्या दिशेनं फोर्स केलाय.
बॉल सरळ चाललाय साईड स्क्रीनच्या बाजूनं सीमारेषेच्या पलीकडे षटकार. बॅक टू बॅक इथून आपण पाहताय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. अगोदर जर पाहायला गेलं तर साहिल मात्रेने एक षटकार मारला, त्यानंतर एक सिंगल आली आणि त्याच्यानंतर सागर मात्रे स्टॅकिंग एंडवरती गेले आणि त्यांच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळतोय. दोघेही बंधू मैदानाच्या आतमध्ये आता खऱ्या अर्थानं आपल्या टीमला सावरण्याचं काम करतायत. प्रज्ञेश 11 हायवे दिबा ही टीम बॅटिंग करते. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं, फिल्डर आहेत, पकडली कॅच. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. टी फॉर टॅक, जशाच तसं प्रत्युत्तर. विकेट्स. थोडासा कमी संधी भेटतील कारण आज शेवटची अंतिम रात्र पाहुण्यांचे स्वागतही आपण या ठिकाणी करणार. त्यामुळे कुणीच डीजे मास्टरला फोर्स करू नका जास्त गाण्यासाठी, कारण शेवटची रात्र एवनदोडीच्या माध्यमातून स्पर्धा आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत. आपल्याला मॅच पण चालू राहील आणि ते डीजेचं वेळ असेल त्यामध्ये आपण पाहुण्यांचं जरूर या ठिकाणी जे आगमन होईल त्यांना आपण या ठिकाणी बोलूया. भरतजी मेहरा यांचा आशीर्वाद लाभलेला आमचा इम्रानभाई शेख आणि त्यांचे मित्र मिजानभाई नझे या एवनदोडीच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा. यानंतरची जे मॅच आहे भरत मेहरा सर 11 RCC पेठ विपक्ष आपण पाहतोय कुडूस फैजानचा हा संघ. या दोन संघाची मॅच पाहण्यासाठी अनेक मान्यवर अनेक क्रिकेट प्रेमी क्रिकेट दर्शक आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अनेकांनी विचारलंही मॅच किती वाजता आहे आणि जरूर थोड्याच काही वेळानंतर दोन्ही संघ जेव्हा या ठिकाणी येतील आणि जरूर ती मॅच या ठिकाणी होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 जाबा धाव फलकावरती. यावेळी ऑन साइडला प्रॉपर टायमिंग, बॉल हवाई सपर सीमारेषेच्या पलीकडे. साहिल मात्रेच्या बॅटमधून आणखीन एक ब्लास्ट. षटकार. 6 धाबा. बेचाळीस धावा धाव फलकावरती. या षटकाराच्या साह्यानं धावा पुढे चालल्यात. यावेळी पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर होता, शॉट ऑन फुल करायचा होता, फटका फसलाय, टो एंडला बॉल लागलाय, बॉल सरळ चाललाय, शॉट फाईन लेग मध्ये पकडले कॅच. मोठी विकेट. साहिल मात्रे हॅज टू द डिपार्ट. आउट. भाऊ मिजू नझे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मिजू नझे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. लोअर फुल टॉस बॉल तो पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. ठोकलाय षटकार. कारण 48 जाबा धाव फलकावरती. यावेळी फुललेंचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एक धाव आल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचलोय 49. 49 धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत.
या षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 49 धावा धावफलकावरती. प्रणयने देखील आल्या षटका ठोकला. आता मात्र तो नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. वेदांत आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला इथून पाहायला मिळेल. इथे फुलटॉस बॉल. पंच सांगतायत इट्स अ नो बॉल. डायरेक्ट हिट झाली आहे. फलंदाज इथून मात्र OUT आउट. आणि ते रनआउट देखील झाले. डायरेक्ट हिट झाली. फलंदाज इथून परतला. तो अगदी आपण पाहताय प्रणयला मात्र परतावं लागतंय. त्याला स्ट्राईक हवी होती. तो मात्र वेगानं पुढे धावला आणि मात्र त्याची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. पाहतो आहे काही आपण पाहिलं गेलं तर वाकस परिसरामधून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर डिक्सल उमरोली परिसरातून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती या A1 जोडीच्या माध्यमातून अर्थात आजचे बड्डे बॉय मिजानभाई नजे आणि त्यांच्यासोबत इम्रानभाई शेख यांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोशन डांगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहन या आपणही मनापासून हार्दिक स्वागत. रोहन डांगरे क्रिकेटचं ग्रीनिज बुक येते. सर्व काही नॉलेज त्यांच्या ग्रीनिज बुक मध्ये. 49 धावा धावफलकावरती. विकेट चालल्यात 6. बॅटिंग करते प्रज्ञेश 11 हायवे देवा टीम. 50 धावा धावफलकावरती आल्यात. अर्धशतक कंप्लीट झालं. इथे शेवटचा बॉल चांगला डिलिव्हर केलाय गोलंदाज चिंटून. या ठिकाणी शेलूवरून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दिलीप दादा या ठिकाणी आहेत. दादांना विनंती करतो आहे म्हणजे मस्ती दादा या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. दिलीपजी तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. देवली वंजारपाडा येथे देखील फटका हवेमध्ये पकडली. कॅच शेवटच्या बॉलवरती देखील विकेट आली आहे. धाव बिल्डर नाहीये. एक नो बॉल आता आला होता. त्यानंतर मात्र फ्रीच्या बॉलवरती देखील आपण पाहतोय कोणतीही धाव आली नाही आणि त्याच्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवरती विकेट्स आली. धाव फलकावरती आल्या त्या 50. बॅटिंग करत होती प्रज्ञेश 11 हायवे देवा टीम. 50 धाव फलकावरती लावल्यात. टार्गेट ठेवलाय ते 51 धावसंख्येचं भूमी 11 मांडा टीमच्या समोर. आणि त्या टार्गेटचा पाठलाग केला जाईल की ते टार्गेट मात्र सेव्ह केलं जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक बाबूशाह सर. जरूर योगेश जरूर आपण सांगूया. बघा मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं फाईन लेगला एक पोल आहे आणि मैदानात गेल्यानंतर पंचांना जरूर त्याच्याबद्दल आपण जानकारी पण देतील. त्या पोलला जर डायरेक्ट चेंडू लागून गेला बाहेर तर षटकार असेल. टॅप करून गेला तर चौकार असेल. मधून विद्युत लाईन गेले पाठीमागे जी थर्डमॅन झोनमध्ये फाईन झोनमध्ये आहे त्या तारला लागलेले जे चेंडू आहेत तर डायरेक्ट गेले तर ते षटकार असतील. टॅप करून गेला तर चौकार असेल आणि जर झेल भेटला तर तो झेल असेल किंवा लागून मैदानात राहिला तर तुम्हाला धावावं लागेल. चलिए बहुत बढ़िया मुकाबला चलता हुआ. संदीप सर की आवाज़ थी भाई. और हमारे देखिए A1 जोड़ी मखमली चेहरा. मानो के कोलकाता में जाओ तो वहाँ की रसगुल्ला फेमस और दामाद में आओ तो ये A1 जोड़ी. और ख़ास करके जिनके देखिए आज बर्थडे हमारे मिजान भाई. तो थोडं थांबवतोय. आज बाबूशाचा आवाज जरूर ऐकायचा आहे. डीजे रेडी रहने का. हाँ संदीप सर आप पण या ठिकाणी आपण पाहतोय प्रज्ञेश 11 हैवी दिवस संघ या ठिकाणी खेळतो आणि त्याचे पुरस्कर्ते आमचे परेश दादा कोलंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. युवा सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून आपण अनेक कार्य पाहिले गेलेत. आज त्यांचं या व्यासपीठावरती A1 जोडीचा एक आपण पाहिलं गेले जवळीक मित्र आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. त्याचबरोबर मुज्जूभाई या ठिकाणी आहेत. भाईला विनंती करतो या आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल.
मुजीबाई नजे या ठिकाणी आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अतिथी देवो म्हटलं जातं. प्रत्येक माणसाचं स्वागत या व्यासपीठावरती, प्रत्येक पाहुण्याचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय. चलिए बात करेंगे संदीप सर, बहुत बढ़िया काम. देखिए मेहमानों का सम्मान. लगेज या लगेज ठिकाणी आकाश गोली या ठिकाणी आहेत. बाबू तुरंत तुरंत संदीप सर वेलकम. बाबू यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. बदरुद्दीन भाई आमचे फर्निचरवाले या ठिकाणी आहेत, त्यांचंही वखारवाले साहेब त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. डीजे मास्टर बाबूशाह जेव्हा एखादा डायलॉग बोलतो ना, मजेदार संगीत, लक्षात ठेवायचं ते काय बोलतात. त्यांच्या डायलॉगला तेवढं फास्ट तुम्हाला लावायचंय. संदीप सर निश्चित रूप से समय है, सम्मान लीजिए. जैसा ओवर कंप्लीट होगा या ड्रिंक्स आएगा, ये भी काम जरूरी है मेहमानों का. या ठिकाणी शिवसेना पदाधिकारी, देवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, त्याचबरोबर LICचे एक एजंट संजय दादा तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजय दादा तरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आमचे एक अत्यंत जवळचे मित्र संजय दादा तरे या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चलिए चलेंगे मुकाबला की तरफ फिर से एक बार. छोटा सा टारगेट है दोस्तों, पिछला मैच को अगर देख लेते हैं तो फिर उस हिसाब से 51 के टारगेट है. और ये टारगेट देखिए बात करेंगे यहाँ पर से इग्निस 11 से अहिए तिवारी टीम ने रखा है, लेकिन बचाने के लिए अब मैदान पर उतर चुके हैं. और भूमि 11 स्मार्टा, जिन्होंने टेनिस क्रिकेट की दुनिया में सनसनी मचा रखे हैं, जगन नाना की सेना. और सामने की साइड लाइट है. चलिए खुराम भाई, आपकी मैनेजमेंट कमेटी देखिए, शायद वहाँ से कुछ मुझे लगता है मच्छर मक्खी आ रहे हैं, शायद खिलाड़ियों को तकलीफ है. नहीं भाई, फ्रांस एकमात्र ऐसा देश है जहाँ पर एक भी मच्छर नहीं. मच्छर ने आपको काटा, उसका जुनून था. कुरुम बाबू आहे, ज्यांनी पहिल्या दिवशी मच्छराला पण सोडलं नाही आणि प्रत्येक चेंडूवरती त्यांनी बक्षीस लावलं, ते आमचे अदनान भाई अनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती, आज मजा येईल, आज खेळाडूंना नका बघू, आमच्या बाबूशाला बघा. फक्त चिलखत घालून या, म्हणजे त्याला काय बोलतात, प्रोटेक्ट होऊन या. इथे कधी पण बंदूकची गोली निघेल. अदनान भाई या आमच्या बाजूला बसा. चलिए चलेंगे मैच की तरफ. थोड़ा सा लाइट ऑफ कर लीजिए. डगआउट के देखिए खिलाड़ी को वहाँ पर दिक्कत हो रहा है. जो भी लाइटमैन इलेक्ट्रिक वायरमैन है उनसे गुजारिश करना चाहेंगे, क्योंकि मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था, और आपने खुजलाया, ये आपका सुकून है. लेकिन इतना भी मच्छर नहीं काटना मांगता है, सुकून की जगह तकलीफ ना मिले. चलिए चलेंगे मैच की तरफ. हमारे A1 जोड़ी का शो देखिए. हमारे देखिए मिजान भाई नची और इमरान भाई शेख है. A1 जोड़ी का देखिए बड़ा शो इस वक्त चलता हुआ, और हम भी नाचेंगे, पूरी दामाद को नचाएंगे. और हमारे मिजान भाई नजे का बर्थडे बड़े धूमधाम से मनाएंगे. 10 बजे देखिए फिर से सेलिब्रेशन होगा. अंपायर सिग्नल उनकी तरफ से भी आ रही है. जरूर लाईटचं काम तर चालू आहे. गुपरणभाई पोंजेकर असतील, आमचा वादळ असेल, या आपण व्यासपीठावरती ममदापुरून या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण जरूर व्यासपीठावरती या. चलिए इमरान भाई शेख अंपायर, किस चीज़ों का थोड़ा सा देर हो रहा है. जक्की पोंजेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून अधिक स्वागत. बाबूबाई, पाहिलं गेलं तर शाहसाहेब थोडंसं टावरचं आणि विनंती असेल, जे प्रेक्षक टावर लाईन्स तिथं उभे आहेत, टावर तिथून थोडं दूरवर उभे राहा. सर्व प्रेक्षक मायबाबांना विनंती आहे की आपण रेलिंग पासून थोडंसं अंतर ठेवा, आणि ज्या ठिकाणी वायर्स आहेत त्या ठिकाणापासून आपण थोडंसं अंतर ठेवायचं आहे. कारण 125 किलोवॅटचा पॉवर आहे, जनरेट केलं जातं जनरेटरमधून, आणि MSCB पेक्षा मोठा झटका
बसू शकतो. तर निश्चितच सगळ्यांना विनंती आहे की या स्पर्धेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा दुर्दैवी घटना घडू नये ही आपणास विनंती. तर आपण रेलिंग पासून लांब उभे राहा आणि A1 जोडी चषकाचे सर्व स्वयंसेवक जे कोणी असतील मी त्यांनाही विनंती करतो की आपण एकदा प्रेक्षकांना याची तंबी द्यावी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चलिए बहुत शुक्रिया. देखिए जानकारी यहाँ पर दिया गया है और जितने भी दर्शक क्राउड हैं थोड़ा सा जो अपना टावर है जो उस टावर से और जो रेलिंग है यहाँ पर हम देख सकते हैं उससे थोड़ा दूर खड़े रहे. चलेंगे 51 के टारगेट से यहाँ पर और इस टारगेट को 51 रनों के टारगेट से. लेकिन इस टारगेट को देखते हैं किस तरह से. बल्ले का बाहरी किनारा और किस्मत का मिला सहारा. यहाँ भी मौका भाई बना. सलमान भाई नचे, गणेश दादा चंचे. देखिए इस वक्त A1 जोड़ी, ये भी एक टेनिस क्रिकेट के दुनिया के बड़े पैकर ओनर ऑर्गेनाइजर. आइए VIP डैश में, क्योंकि जब भी नेरल करजत में आओ निश्चित रूप से मेहमान नवाजी इनकी तरफ से रहता है. और पिछले 3 रातों से और इस वक्त देखिए शेलीवरून आमचे गणेश चितरे, आमचे पठाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शेलीवरून अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. अकुबाई या, आपण व्यासपीठावरती या. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सुधीरजी कहारे तलवडेवरून या ठिकाणी आले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावरती यायचे. चलिए बहुत बढ़िया. देखिए हमारे मंगेश दादा भी देखिए तशरीफ रखे हैं. स्वागत. चलेंगे यहाँ पर हम मैच की थोड़ा जिक्र करेंगे. थोड़ी सी शांति है, खामोशी है, लेकिन ये खामोशी ज़्यादा समय नहीं रहेगी क्योंकि दामाद में लगा है भाई मेला. जिक्र करेंगे यहाँ पर. सबसे पहले मुकाबला की बात करेंगे. यहाँ पर 51 के टारगेट है जहाँ पर 7 रन आ चुका है. अशोक थिंडा हेड़े देखिए और उनके साथ है केतन. बहुत बढ़िया साझेदारी बनता हुआ. गेंदबाजी में तैयार गेंदबाज हर्ष. हल्की सी लेन छोड़ा था, कवर को चीरता हुआ देखिए यहाँ से. कहते ना रोटी पर घी, नाम के साथ जी, हर ओवर में बाउंड्री. अब आता हुआ ये 4 रन. या दरम्यान आनंदजी बाबरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि बाबूशाह साहेब या तुमचे सच्चे मित्र कबीरभाई अत्तारी, हिंदीची मुलतानी तोप या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जरा साउंड चेक कर दादा. हाँ पर चालू हो गया. थोड़ा सा साउंड देखिए कम हुआ है और उसमें आवाज देखिए फट रहा है, क्लियर नहीं आ रहा है. जो पहला शुरुआत में था ना वो क्लियर से. ऊंचाई ली है, थोड़ी सी लंबाई की कमी है. लेकिन देखिए संदीप सर गेंद ऐसा जगह गिराना जहाँ कहीं फील्डर नहीं था, इसलिए कहते ना अगर शमशान में पान का टपरी होगा तो खरीदने वाला कहाँ से होगा भाई. और गेंद जहाँ गया कोई फील्डर नहीं थे. और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 13 रन. लीजिए थोड़ी सी आवाज़ हो सकता है तो बढ़ाइए क्योंकि दूर दूर तक आवाज़ जाना चाहिए. और टोटल की बात करेंगे. टोटल देखिए यहाँ से 13 रन बनाए. बहुत बढ़िया. देखिए डीजे ने अच्छे साथ दिए हैं. हाँ ओके धन्यवाद है. करेंगे दर्शक गायब हो गए भाई. टोटल की बात करेंगे. टोटल देखिए 13 रन बनाए और गेंदबाज फिर से एक बार तैयार. ओ अच्छा गेंद जड़ में रखते हुए देखिए पहला ओवर का खेल समाप्त हुआ है. पहली ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर बना है 13, जहां पर 51 रनों की टारगेट से. या दरम्यान आपण पाहतोय मिजानभाई यांच्या बर्थडे साठी आपण पाहतोय चंद्रकांत ठमके देविलीवरून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच असेल भरत मेहरा 11 RCC पेठ वर्सेस फैजान यांचा कुरुस संघ. या दोन संघादरम्यान ती मॅच होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन जर उपस्थित असेल आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधायचे. चलिए बात करेंगे डीजे. चलेगा डीजे, ये हमारे लिए चलेगा. संदीप सर आप देखिए क्या है, थोड़ा खाली आप सॉन्ग पे ध्यान दीजिए, क्लियर हो सके तो करके लीजिए. टीम का स्कोर 13 रन बनाए और संदीप सर 51 के टारगेट है. कई दिना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना आसान काम नहीं रहता है. और पहला ओवर में 13 आने के साथ साथ अब जीत के लिए देखिए बात करेंगे 38 रनों की जरूरत है और 24 गेंद बचाए. हमारे देखिए मिशान भाई नची और इमरान भाई शेख इनकी जोड़ी को देखिए अब सलामत रहे. और उसके साथ साथ देखिए उनके बर्थडे के लिए सेलिब्रेशन उनके दोस्तों उनके यारों देखिए दूर दूर से आते हुए. तेरी मेरी दोस्ती इतनी खास हो कि दुनिया भी कहे काश ऐसा दोस्त मेरे पास हो.
क्योंकि ये दोनों A1 जोड़ी के देखिए दोस्ती इतना खास हो और दुनिया का हर दोस्त कहेगा कि ऐसा दोस्त मेरे भी साथ हो। चलेंगे मैच की तरफ। मैच का भी थोड़ा सा मिजाज बदलना होगा। अभी देखिए 24 गेंद है, 38 की जरूरत है। कहते हैं ना, अगर तालाब से छोटी छोटी मछली पकड़नी है ना तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है, क्योंकि पानी में रहकर मगरमच्छ से दुश्मनी नहीं ले सकते हो। अशोक एड़े देखिए भाई, ये छोटे मोटे मामूली मगरमच्छ नहीं है भाई, और उनके साथ भी केतन। ये देखिए खींचकर मारा है, वाइडिश लॉन्ग ऑफ एकदम से खुला है। और यहां पर बात करेंगे केतन का, गाड़ी चलता हुआ पम 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 4 रन। बता रहे प्यार। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 17। ओ मौका था भाई, यहां पर क्या छूटा। कहते हैं ना, गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई, क्योंकि A1 जोड़ी ट्रॉफी में पहुंचने के लिए आपको क्या चीज पकड़ना पड़ता है। पकड़ो क्या, जीतो मैच। क्या छूटा है या मैच छूटा है, ये वक्त बताएगा। विकेट कीपर की बात करेंगे, वेदांत है भाई। उन्हें तो और दर्द हुआ होगा। आपको लगता है कि क्या छूटने के बाद बहुत दर्द होता है। और गेंदबाज देखिए, गेंदबाज तो यही कहेगा वेदांत को, भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार नहीं लूट लिया घर यार का। कहते ना, कबर हो या खबर, खोदते तो अपने ही है भाई। अभी भी देखिए बात करेंगे, 17 रन बना है। चलिए डीजे साउंड सिस्टम बार बार चेंज मत कीजिए, जो था वही रहने दीजिए। अभी और कम हो गया। अगर डीजे का साथ, हाँ ये रहने दीजिए, हाथ मत लगाओ, सिर्फ गाना बजाओ। और ये देखिए बैकफुट से खींचकर मारा है, बड़ा हिट है, जैसे बंदूक से निकलती है गोली। बात करेंगे टोटल देखिए 23 तक पहुंचा है, लेकिन टारगेट देखिए 51 का है। अब थोड़ा कठिन बनेगा, ये साझेदारी घातक साबित होते हुए। इस बार देखिए जड़ में रखते हुए सिंगल लेंगे, क्या दूसरे के लिए भागेंगे यहाँ पर हम? नहीं, पहला रन देखिए। ट्रॉफी देखिए यहाँ पर, मानो कि 83 का याद दिला रहा है भाई। कपिल देव की जो कप्तानी में हमने वर्ल्ड कप जीता था, और A1 जोड़ी का देखिए ऐसा ट्रॉफी है भाई। निशांत भाई नचे, जिनके पट्टे के ऊपर देखिए क्या कमाल की ट्रॉफी 83 की याद दिला रही है भाई। रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए, हर टीम चाहते हैं मैं A1 जोड़ी की ट्रॉफी चाहिए। हाँ, इस बार देखिए कमाल की टाइमिंग देखिए, अशोक एड़े भाई, ये मारता है कम, भगाता है ज्यादा, और एक 4 रन। इसकी जरूरत है। बहुत बढ़िया देखिए डीजे अच्छा साथ देते हुए। समीकरण देखिए बदलता हुआ, ये साझेदारी अभी तक की बात करेंगे ना, 28 रन बनाए, अभी भी 23 की जरूरत है। प्रथमेश देखिए बात करेंगे, पुष्पा मांडा का 12 खिलाड़ी देखिए। कहीं ML आमदार नगर सेवक बदल जाते हैं, लेकिन प्रथमेश मांडा का 12 खिलाड़ी, बिन विरोध 12 खिलाड़ी। प्रथमेश देखिए पूरी टीम भी दाग देते हुए। पट्टू, पुष्पा राज झुकेगा नहीं साला। बहुत बढ़िया देखें, मैं बहुत सारी टीम की देख रहा हूं, 12 खिलाड़ी बदलते रहते हैं, लेकिन एक ही ये 12 खिलाड़ी है। यही तो बताया, कई आमदार बदलते हैं, CM बदलते हैं, PM बदलते हैं, लेकिन मांडा के 12 खिलाड़ी। ये नाना का प्यार है भाई। चलिए अभी बात करेंगे, 23 की जरूरत है और गेंद बचा है 18। मुकाबला में मजा आएगा। कहते ना, खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो।
कल्याण टिटवाले से एक टीम है, एक भिवंडी से आया है भाई, थोड़ा एक नजदीक टीम है, थोड़ा और दूर है। मजा आएगा, मजा आएगा। हमारे यवन जोड़ी भी देखे एंजॉय लेते हुए, कहते हैं ना दोस्ती वो नहीं, इस गेंद के बाद जिक्र करूंगा। ओ अच्छा गेंद, डॉट गेंद देखिए निकलता हुआ, एक एक डॉट गेंद मुश्किल बनाएगी भाई यहां से। कहते हैं ना दोस्ती वो नहीं जो मौका मिलने पर साथ छोड़े, अरे दोस्ती तो वो है जो मुश्किल वक्त में हौसला जोड़े। ये हमारी यवन जोड़ी भाई, मिजान भाई नजी और इमरान भाई शेगा तैयार। यहां से गेंदबाज है, चलिए यवन जोड़ी की तरफ से देखिए 500 रुपया आता हुआ। मुझे लगता है अभी तो 500 में आया है, न जाने कितना हजार तक पहुंच जाएगा, क्योंकि पिछले 4 रातों से इन्होंने बारिश किए हैं। नहीं, समय वक्त जैसे मिलेगा जिक्र करेंगे। ये पटाखे की आतिशबाजी, जरूर फटाक्याची आतिषबाजी होईलच आहे। जे फटाके दिलेत ना, ज्यांच्या शॉपच्या माध्यमातून आले ते संजयजी तरे या ठिकाणी आहेत। आणि अशा स्पर्धेआधी जर तुम्हाला फटाके पाहिजे असेल, बघा फटाक्यामध्ये पॉवर आहे, म्हणजे चांगले फटाके आहेत। संजयजी तरे या ठिकाणी आहेत, कोदिवेचे राहणारे आहेत। अशा स्पर्धेआधी या कोणत्या संभारामध्ये मला फटाक्यांची गरज असेल तर संजयजी तरे यांच्याशी संपर्क साधा। संदीप सर, ये कोई शादी की पटाखा नहीं है, ये कोई एमएल आमदार जितने पर ही पटाखा नहीं है। ये यवन जोड़ी देखिए, एक इनकी 100 की पटाखा है। देखिए दर्शकों की भीड़ है, कहीं कहीं ऐसा लगता है संदीप सर है कोई एक बड़ा नेता आते हैं तो भीड़ लगा रहता है बहुत बड़ी, लेकिन नेता को पता नहीं होता है कि वो भीड़ है आपके लिए नहीं, कभी कभी हेलीकॉप्टर देखने के लिए भी लगी रहती है। या ठिकाणी सलमानजी नजे, मंगेश दादा, आमचे गणेश दादा, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। गणेश दादा या, ज्यांचे आपण व्यासपीठावरती या, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत। जॉन्टी भाई, ज्यांनी भारताच्या बाहेर जाऊन रिषभ पंतला खेळ पाहण्यासाठी प्रत्येक दौरा केलाय, या आपण व्यासपीठावरती यायचे सर्वांनी। चलिए अच्छी बात बताएं यहाँ पर गणेश दादा चंसी और सलमान भाई नचे पहले भी जिक्र किए। नेरेल के यवन जोड़ी वो भी हैं भाई, और यवन जोड़ी की 100 है तो सिर्फ यवन जोड़ी आएंगे भाई, और जितने क्राउड आए हैं सभी का वेलकम स्वागत है। मैच की बात करेंगे, 23 की जरूरत है, और गेंद देखिए बचाए भाई, 15 गेंद अभी भी शेष है। बहुत बढ़िया मुकाबला चलता हुआ यहाँ पर। पहला विकेट गवा यहाँ पर केतन का, लेकिन नौसद मैदान पर उतरे हैं, नौसद में स्ट्राइक पर हैं, और 15 गेंद 23 की जरूरत है। देखते हैं मुकाबला क्या कुछ रंग लेकर आती है। तैयार गेंदबाज, ओ बल्ले का लिया बारी किनारा, और गली के रीजन देखिए थर्ड मैन को चीरता हुआ 4 रन है। इसलिए तो कहते ना, गली में दिल चुराना और गली में रन बचाना कभी भी आसान नहीं रहता है। एक बार गली से खुला तो थर्ड मैन खुला है, 4 रन। या ठिकाणी भरतजी मेहरा 11 आरसीसी पेट संघ या ठिकाणी खेळणारे, तर सोहेलजी शेख या ठिकाणी उपस्थित झालेत। या सोहेल सर, आरसीसी पेट संघाचा एक अफलातून आणि महाराष्ट्राचा एक अफलातून खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे। अभी अभी सोहेल शेख ने आतिशबाजी करके आए हैं, चैंपियन बनकर आए हैं टीम में, अर्धशतक भी तेज लगाए थे, और उनके घर पे लाडली बेटी भी आई है। सोहेल भाई मुबारकबाद देना चाहेंगे, और विवेक दादा जोशी आए होंगे तो जो भी देखिए उनके टीम के पीछे रहते हैं, विवेक दादा जोशी, गणेश दादा जोशी, या रंजीत दादा, विशाल दादा। चलिए सोहेल भाई आइए, जो भी आपके अतिथि मान्य पर आए होंगे सभी को लेकर आइए। जरूर खुरमबाई यांना विनंती करतो, आपण स्टेजवरती यायचे खुरमबाई लगेच। आणि आपली जी लहान मुलं जे स्टेजवरती आहेत त्यांना विनंती करतो आहे, सेफ 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 सर्व आपली मुलं त्यांना घेऊन सर्वांनी जरा चेअर जरा खाली करून घ्या। बघा लहान मुलं आहेत, सेफ तुझ्याकडे जिम्मेदारी देतो, सर्व लहान मुलांना खाली घ्या, चेअरवरून जरा। मजा आएगा भाई, रातों के कातिल आ चुके हैं यहाँ पर राष्ट्रीय पेट टीम, खूब मजा आएगा। और उनके सामने भी देखिए खड़ूस टीम, मजा आएगा। एक बिग फाइट मैच, अगला मैच अब मुझे लगता है घर में ताला लगने वाला है, क्योंकि अगला मैच महामुकाबला, बहुत बड़ा मैच आने वाला है। थोड़ा सा डीजे और आवाज खोल दे तो बेहतर रहेगा, अगर जितनी आपके अंदर पावर है खोल दीजिए। आप बहुत बढ़िया, बहुत बहुत आभार आपके, धन्यवाद है। डरिए मत, आज की रात है, थोड़ा हम थके हैं, आपकी आवाज में कोई कमी नहीं है। कारगर राशि स्टार हुए। ठीक है, बात करेंगे टोटल की बात करेंगे। 34 रन बनाए हैं, लेकिन अभी भी 12 गेंद बचा है, और जीत की बात करेंगे ना 17 की जरूरत है। कहते ना हारता वही है जो बार बार शिकायत करता है, लेकिन जीतता वही है जो कोशिश एक बार नहीं बार बार करता है।
जरूर फैजानजी मेमन सर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झालेत. मी फैजानजी मेमन सर कुरुस संघ या ठिकाणी खेळणार आहे. फैजानजी मेमन सरांना विनंती करतो आपणही व्यासपीठावरती यायचं आहे. आणि त्याचबरोबर एक नामवंत खेळाडू सर्वांचे लाडके ओंडोबा या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. गतवर्षी मुरबाडच्या नाईट्सला आम्ही सर्व भेटलो होतो आणि मुरबाडची नाईट मला आताही आज आठवते. एन्जॉय केला होता. या सर आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. फैजान आपणही व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मजा आएगा अगला मैच भाई. 12 गेंद 17 की शर्त है और संदीप सर कहते हैं ना कुंभो मेला में जाओ तो साधु संत रहते हैं, लेकिन दोस्तों टेनिस क्रिकेट में हमेशा रायगढ़ ठाणे के बब्बर सिर रहते हैं. और दामाद के सर छवि के ऊपर कौन सा लोमड़ियों का चाल बिछाया गया भाई. मेला बहुत बड़ी मेला लगी है भाई. मेला तो लगेगा और ये खुराम भाई कर सकते हैं. एक मेला नहीं 10-10 मेला लगता है यहाँ पर. और एवन जोड़ी का 100 है. 12 गेंद 17 की जरूरत है. मैच में भी मजा आएगा भाई. या ओंडोबा आणि फैजान भाई या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. प्लेयर घेऊन यायचं आपण. 12 गेंद 17 की जरूरत है. ओ ये चलिए भाई. डांडी 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 गुल कहानी में ट्विस्ट है. अभी देखिए 11 गेंद और 17 की जरूरत है. अब क्या मुकाबला चलता हुआ. और संदीप सर कहते हैं ना मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है टाइट. और मैच बन चुका है बिग फाइट. मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है टाइट. अशोक एड़े का विकेट गिरने के बाद अब मैच बन चुका है बिग फाइट से. ढूंढो रे ढूंढो क्या मुकाबला चलता हुआ यहां पर से. अगला मैच भी देखिए बहुत बड़ा मुकाबला आता हुआ. रातों के कातिलों के सामने देखिए कुरुश टीम रहेंगे. एक बड़ा बिग फाइट है. बड़ा बिग बैटल रहेगा. लेकिन उससे पहले देखिए यहां पर भूमि 11 माडा टीम के लिए मुश्किल बनते जा रहा है. अशोक एड़े का विकेट गिरा है. एक सेट बल्लेबाज का आउट होना, नए बल्लेबाज का मैदान पर उतरना क्या उतना आसान रहेगा. कहते ना नए परिंदों को उड़ने में थोड़ा समय लगता है. अब नए बल्लेबाज उतरे हैं. चिंटू गेंदबाजी तो कमाल की थी भाई, लेकिन अब बल्लेबाजी में दमखम दिखाना होगा. अगर वही बात करेंगे ना देवा टीम के जो बल्लेबाज और खास करके साहिल मात्रे का जो 2 छक्का था, एक फाइटिंग टोटल तक लेकर गया था. 11 गेंद 17. और एक डॉट गेंद देखिए यहां से. मुकाबला में आएगा मजा. कहते हैं ना फूल से दोस्ती कांटों से खतरा, शराब से दोस्ती बॉडी को खतरा, सरदार जी से दोस्ती दिमाग को खतरा, डॉट गेंद से दोस्ती भूमि 11 माडा टीम के लिए खतरा. अब देखते हैं ये खतरा कब टालेगा भाई. डीजे थोड़ा आवाज बढ़ाइए. मुझे लगता है दर्शकों के भीड़ से थोड़ा आवाज की कमी पड़ रही है. लगा दो आज जान डीजे. अभी देखिए समीकरण 10 गेंद 17 की शर्त है. सीधा स्ट्रेट खेले भाई. कमाल का कैच लिया गया वहां पर. कहते हैं ना शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था. बैटर का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था. एलिवेशन कम था. एलिवेशन कम था. एवन जोडी चषक 2025 आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. लहान मुलांना विनंती आहे एकही लहान मुलगा स्टेजवरती येणार नाहीये. लहान मुलांनी स्टेजवरती यायचं नाहीये. आणि आपले ग्रामस्थ जी मुलं आहेत त्यांना विनंती करतो, आयोजकांनी विनंती केले कृपया करून पाहुण्यांना बसण्याची व्यवस्था करा. 9 गेंद 17 की शर्त है. हाई वोल्टेज मुकाबला देखे. दर्शक भी खचाखच लगभग 15,000 से ज्यादा है. ऊंचाई ली है, लंबाई की कमी है भाई. फील्डर है गेंद के नीचे. ओहो मामा ठाकुर. अरुण भी गया और सपना भी भाग गई. पहला देखिए यहां पर चिंटू का विकेट गिरा और उसके बाद फहीम का विकेट. अब ये बात दिल्ली तक जाएगी. ठोको डीजे.
म्हणा, स्पर्धा कुणी पण आयोजक म्हणा, फक्त स्पर्धेमध्ये गर्दी आणि स्पर्धा व्यवस्थितरित्या सक्सेसफुल करायचा असेल ना, तो म्हणजे दोस्ती ग्रुप. आणि त्याच्यामध्ये सर्वांचे जे मेन आहेत ते म्हणजे खुरमबाई, याच्या आणि फरणबाई, अबू अफजल, आमचे जावाबाई यांच्या व्यतिरिक्त कोणच ही गर्दी जमा करू शकत नाही. हे फक्त आम्ही सांगतोय. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा घडल्या, अफाट गर्दी गेल्या 5 रात्री आपण पाहतोय. आणि याचं सर्व श्रेय जात आहे ते म्हणजे आमच्या खुरमबाई नजरेला. चलिए बहुत बढ़िया. देखिए 8 गेंद 17 की जरूरत है, यही तो बात बताया भाई. A1 जोड़ी में देखिए खुरम भाई की मेहनत जिक्र करेंगे. 8 गेंद 17 मैच का आटो का हो चुका है भाई. इसलिए तो कहा जाता है क्रिकेट खेल कोई खेल नहीं बच्चे का, और जिसमें तेल निकलता है अच्छे अच्छे का. 12 गेंद 17 की जरूरत थी. क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बन जाएगा? गुरु पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा. ओ आग लग चुकी है भाई. यहाँ पर उड़ाया भाई, यहाँ पर देखिए गेंद को पहुंचाया बहुत दूर 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 दूर. और अंपायर ने भी कर चुके हैं 6 मंजूर. डीजे उड़ाइए फुरफुर. वर्ल्ड टूर मारला आणि साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन कराटे चॅम्पियनशिप मारली असे आमचे मिजानभाई यांचे मोठे बंधू फौजानभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. चलिए संकेत के बल्ले से ये छक्का देखिए मैच को करीब लेकर जा रहा है. अब देखिए समीकरण 7 गेंद 10 की जरूरत है. संदीप सर कहते हैं ना, शराब थोड़ी पीने से वापिस आएंगे. 17 की जरूरत थी, अभी 7 गेंद 11 की जरूरत है. बॉल पहुंचाइए भाई अंदर. गेंद कहां गया भाई, कहां गया? गेंद अंदर लाइए. सही बताए थे यहाँ पर संदीप सर, बहुत बड़ा मेला लगा है. आपको तो यही बोला कि कुंभ मेला में जाओ तो जहां पर साधु संत मिलते हैं, और टेनिस क्रिकेट में हमेशा रायगढ़ ठाणे के बब्बर शेर मिलते हैं. A1 जोड़ी में देखिए बात करेंगे वो गुज्जर खुराम भाई. गुज्जर ही मेला लगा सकता है. माझ बॉलची बॅक कुठे इथे, माझ लगेच बॉल घेऊन यायचे. माझ बहुत गेंद जाएगा भाई. अभी 7 गेंद 11 की जरूरत है. क्या मैच बन चुका है भाई. लगन एक छोटा सा शब्द है, जिसे लग जाए उसकी दीवान बदल जाती है. मांडा टीम की लगातार विकेट गिर रही थी, लेकिन अब संकेत देखिए फिर से हवा में खीन है. कोई फील्डर नहीं है. पहला रन लेंगे और दूसरा भी. भाग धन्नो बसंती का इज्जत का सवाल है. जिस सोले में गब्बर के बब्बर पड़े थे भाई, लेकिन यहाँ पर देखिए 6 गेंद जीत के लिए 9 की जरूरत है. सर जरूर वन आपण पाहतोय माननीय भरत शेठ मेहरा साहेब यांचा आशीर्वाद लाभलेली ही A1 जोडी इम्रानबाई शेख आणि मिजानबाई नजे यांच्या ट्रॉफीमध्ये अफाट गर्दी पाहतो आपण. आज आपण पाहतोय जे बाबूबाई आपण पाहतो, बाबूशाह पाहतो, कधी खुर्चीवरून हालत नाही, पण आज त्यांना उभं राहावं लागलं फक्त A1 जोडीच्या मुले. नहीं बिल्कुल A1 जोड़ी देखिए. दोस्ती ऐसा होना चाहिए. भाईजान भाई और इमरान भाई शेख है, कहते ना दोस्ती ऐसा ढूंढो जो तस्वीर में कम मुसीबत में ज्यादा, वो होना चाहिए. और ये ऐसी दोस्ती है भाई. अब देखते हैं मुश्किल समय में संकेत ने छक्का लगाया है, क्योंकि भूमि 11 मांडा टीम थोड़ा मुश्किल में थी भाई. अब 6 गेंद 9 की जरूरत है. कंपल्सरी चेसिंग. संदीप सर, एक मां का अधूरा सपना था कि मेरे करण अर्जुन आएंगे. A1 जोड़ी आया भाई. ये करण अर्जुन की जोड़ी है. और भूमि 11 मांडा टीम भी देखे यही सोच रहे हैं कि मेरे करण अर्जुन आ ही गए हैं. संकेत छक्का लगाए हैं, लेकिन संदीप सर आपने भुला नहीं होगा उस करण अर्जुन में अमरीश पुरी ने क्या कहा था. और दीवार टीम के गेंदबाज कह सकते हैं कि इस बार ऐसी मौत मारूंगा कि भगवान भी पुनर्जन्म वाला सिस्टम ही बंद कर देगा. देखते हैं 6 गेंद पर क्या सिस्टम बंद करेंगे 9 रन या बनाएंगे भूमि 11 स्मार्टा टीम है. लिबाज भाई नेरल देखिए इनकी तरफ से कमेंटेटर के लिए देखिए टी शर्ट आता हुआ, बहुत बहुत शुक्रिया. 6 गेंद 9 की जरूरत है. चलेंगे मैच की तरफ है. दर्शक देखिए खचाखच है. एक स्वेटर एक क्वार्टर से ज्यादा अब गर्मी दे रहा है, मुकाबला दे रहा है ना संदीप भाई. 6 गेंद 9 की जरूरत है. देखिए एकदम से यहाँ पर क्राउड. ओहो ये देखिए भाई व्हाइट का छापा एक्स्ट्रा के रूप में देखिए एक रन आता हुआ. कहते हैं ना बिन पायल से बजी घुंघरू. बाबूशाह सर या ठिकाणी पायल की झनकार दिल चुराएगी मैच नहीं.
गेंद रुकना चाहूंगा संदीप सर. लिबास फॅशन स्टोर आहे आता तो ओनर रवीशभाई नजे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपल्याच कॉमेंटसाठी टी शर्ट या ठिकाणी आलेत. मनापासून आपण त्यांचे धन्यवाद. जरूर आपण पाहतो आणि लिबास फॅशन स्टोरला जरूर भेट द्या. आज नवीन नवीन जर्किंग आपण पाहतो थंडीसाठी त्या ठिकाणी आहेत. जरूर लिबास फॅशन स्टोर मस्जिद जवळ बाजारपेठ जरूर आपण संपर्क साधा. कारण लाजवाब ड्रेसेस आतील उपस्थित झाले. तैयार गेंदबाज लंबी रनअप के साथ. ओ हल्के हाथों से खेलना चाहते हैं. सिंगल आएगा लेकिन सिंगल थोड़ा सा गलती हुआ है. ओवर थ्रो नहीं बचे भाई. बाल बचे. यहाँ पर समीकरण बदलता हुआ देखिए. यहाँ से बचा हुआ यहाँ से गेंद की बात करेंगे. 5 गेंद और 7 रनों की जरूरत है. संदीप सर ये मैच कांटों का हो चुका है. दर्शकों की धड़कने बुलेट ट्रेन के जैसे धक 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 धक. और यही तो ये वन जोड़ी खुराम भाई की 100 की खासियत है जो कोयला को कोहिनूर बना देती है. आने वाला गेंद बचा है 5 और जीत के लिए चाहिए 7 है. मन्नत दुआ दोनों टीम है. क्या दीवा टीम मैच जीतेगा यहां से या भूमि बस मांडा टीम है. सबकी निगाहें नजरें बड़ी तेज है. 5 गेंद 7. ओ इस बार कवर के ऊपर से खेला फील्डर से. गेंद छूटा और बाउंड्री लाइन की तरफ भी गया भाई. खाया गुटका फोड़ा मटका. अरे लगेगा अब 420 का झटका क्योंकि समीकरण ऑटो को डीजे. मॅचेस सर येणाऱ्या 15 डिसेंबर ते 2025 ते 19 डिसेंबर 2025 पुन्हा एकदा याच मैदानावरती A1 जोडी आणखीन एक जोडी असेल. माननीय असगरजी खोत आणि माजी सरपंच माननीय साजिदभाई नजे पुरस्कृत आमदार चषक 2025 ही रजनी स्पर्धा येणाऱ्या 15 डिसेंबरला या ठिकाणी सुरू होणार आहे. 4 गेंद 3 की जरूरत है. बंटी जोशी वेलकम स्वागत है. आरसीसी पे टीम कुरुश टीम देखिए तैयार हैं लेकिन अभी भी देखिए 4 गेंद 3 की जरूरत है. एक खराब फील्डिंग कहते ना मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना ये होना चाहिए. गेंदबाज का साथ मिलना चाहिए. मौका दिया है फिर से एक बार सिंगल लेंगे क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे. नहीं भाई अभी भी 3 गेंद 2 की जरूरत है. कहते ना गलतियों को भूल जाइए सबक को याद रखिए. एकाक डॉट गेंद एकाक विकेट संदीप सर मैच का पासा पलट सकता है. 3 गेंद अब 2 की जरूरत है. हो सकते अपन पाहतोय अभी तक ना इस पिच पे बाबूशाह से बहुत सारे मैच हो चुके हैं. बहुत सारे मैच में बहुत कुछ फेरबदल हो चुका है. अभी भी हो सकता है कुछ भी हो सकता है. इधर 3 गेंद 2 की जरूरत है भाई. एक बार जोरदार तालियां. क्या मुकाबला चलता हुआ यहाँ पर देखिए. जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं. अरे जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चीरकर उग जाते हैं. देखते हैं क्या यहाँ पर गेंदबाज उगेंगे फिर से एक बार या बल्लेबाज ने जो पत्थर का सीना टान कर उगे हैं क्या इसको बरकरार रख पाएंगे. 3 गेंद 2 की जरूरत है. मैच काटो का यहाँ पर दर्शकों की धड़कने देखिए. जैसे कहते ना सेलुटेशन पर जब ट्रेन आती है ना तो टेंशन कांपने लगती है. अब मैदान कांपने लगी है भाई. 3 गेंद 2. ओ ये बहुत बड़ी गलती. देखते हैं यहाँ पर क्या चीज छूटा. दिल टूटा भाई. लैला की शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया. बैटिंग टीम यहाँ पर DRS रख दी है भाई. बीमार के लिए संदीप सर ये बहुत बड़ी गलती हो सकती है. अगर बीमार आई तो मान लीजिए मैच फिनिश. चलिए गेंदबाज सेफ हैं. ओहो चिंगो चिंगो तालियां बजाइए. कहानी में है ट्विस्ट. अभी भी देखिए 2 गेंद 1 की जरूरत है. ये 1 के मामला है ना बड़ा गड़बड़ करता है. आज भी मार्केट में माचिस का रेट 1 रुपया है. वो खुद पे आग लगाता है और दूसरे को भी लगाता है. अब 2 गेंद 1 रनों की पारी है. देखते हैं दीवा टीम है अब कहां लेकर फील्डर को पहुंचाते हैं. 2 गेंद 1 की जरूरत है. बढ़िया बढ़िया मुकाबला देखिए. और संदीप सर का खराब फील्डिंग ने यहां पर मैच को थोड़ा सा दूर भेजा है. कहां से कैच होता फिर डॉट गेंद होता और अभी देखिए 2 गेंद पर 3 की जरूरत होता लेकिन अब 2 गेंद 1 की जरूरत है. इसलिए तो कहा जाता है भाई समुंदर ने ज्यादा लोगों को नहीं डुबाया है शराब ने ज्यादा डुबाया है.
अगर गेंदबाज को किसी ने डुबाया है वो फील्डर ने डुबाया है। 2 गेंद 1 की शर्त है। क्या कहानी में ओ चिंगो चिंगो, अब कहानी में ट्विस्ट है। इसलिए तो संदीप सर मैंने पहले ही बताया था कि जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, और जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चीरकर उग जाते हैं। अब 1 गेंद 1 की शर्त है। ठोको डीजे। हा जर चेंडू डॉट काढला तर 7 बाय नजे आमचे युवा उद्योजक यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल। आणि सर हा जर चेंडू डॉट काढला तर, आणि आमचे अदनानबाई नानकर यांच्याकडून 1000 रुपये जर चेंडू डॉट काढला तर। आज एंजॉय, आज मजा आहे प्रत्येक खिलाडूची। चलिए भाई, 1 गेंद के ऊपर देखिए इनाम भी काफी आ चुका है। 1 गेंद 1 की जरूरत है। कहते ना बातें करोड़ों की काम पकोड़े की। अब 1 गेंद 1 की जरूरत है। यही तो बात छेड़ा था कि हर रात सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। अरे मेहनत करने से हर काम हो जाता है आसान, हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। देखते हैं 1 गेंद 1 की जरूरत है। A1 जोड़ी की तरफ से 1 गेंद डॉट निकली तो 1000 रुपए का इनाम। चलिए भाई, 1 गेंद 1 की जरूरत है। और कहते ना लाला ये नमक का शहर है, थोड़ा जख्म छुपा कर चलना। 1 गेंद 1 की जरूरत है। भरत दादा विरलेकर इनकी तरफ से भी 1000। अगर डॉट गेंद निकलता है, पैसे आपके पास रखिए। पैसे से हम दूर रहते हैं, जो हमारी कमाई की पैसा रहता है हम वो लेकर ही जाते हैं। बाकी पैसा आप दूर रखिए हमसे। 12 खिलाड़ी उनके पास रखिए, वो को भी नहीं छोड़ते। 1 गेंद 1 की शर्त है। एक बार जोरदार तालियां भाई। क्या मुकाबला चलता हुआ। कहते ना नसीब का प्यार, गरीब का वार, या गरीब की गेंदबाजी या गरीब का प्यार है। और क्या मुकाबला चलता हुआ। अलग हूं लेकिन गलत नहीं हो। 1 गेंद 1 की जरूरत है। संदीप सर, महाराष्ट्र में नौकरी ढूंढना जितना कठिन है सरकारी नौकरी, और उससे शादी का रिश्ता जोड़ना भी बहुत कठिन है, और यहाँ 1 रन ढूंढना भी बड़ा कठिन है। क्योंकि दीवार टीम ने देखिए यहाँ पर लगा दिया है भाई मेला, फिर से मेला लगा है दामाद में 1 रन बचाने के लिए। ये खुराम भाई की मेहनत है, ये A1 जोड़ी की मेहनत है, ये इनकी दोस्ती ग्रुप की मेहनत है। चलिए भाई, मैच आगे बढ़ाइए। जिन्हें हार्ट की बीमारी है, दिल की बीमारी ना लग जाए। संदीप सर काहीतरी बोला। क्या मुकाबला देखिए चल रहा है, खत्म होने की नाम नहीं ले रही है भाई। सुबह हो जाएगा, सुबह हो जाएगा। मजरी आपकी आवाज सब सुन रहे, सब एंजॉयमेंट ले रहे। आप खड़े रहो, चाहे तो आप क्यों टेबल पे खड़े रहो, आवाज आपकी पहुंचनी चाहिए बस। चलिए, 1 गेंद 1 की शर्त है यहाँ पर। जब गेंद गिरेगी दर्शकों से गुजारिश करना चाहूंगा, एक बार जोरदार स्वागत के साथ उस गेंद की तरफ जाएंगे। क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बन जाएगा, गुरु पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा। मुझे तो लगता है A1 जोड़ी को अब फायर ब्रिगेड बुलाना पड़ेगा, क्योंकि मैदान में आग लग चुकी है और बाहर भी आग लग चुकी है, कमेंट्री बॉक्स में भी आग लग चुकी है। 1 गेंद 1 की जरूरत है। मैच कांटों का है। जोरदार तालियां आखिरी गेंद के लिए पर पूरी क्राउड से गुजारिश करूंगा। 1 गेंद 1 की जरूरत है। मैच कांटों का है। दर्शकों की धड़कने ये देखते हैं यहाँ पर क्या कुछ हुआ। रन शायद 22 कंप्लीट हो गया भाई। यहाँ पर बहुत बड़ी गलती हो गई। यहाँ पर कहते हैं ना, बड़ी सोच कड़ी मेहनत है, आपकी हालत बदल देती है। भूमि 11 स्मार्टर टीम मैच जीता, लेकिन दीवार टीम ने क्या कमाल का फाइट किया। सर आजही मला हा क्षण आठवतोय। धन्यवाद
क्षण होता, KPLचा क्षण होता. किरण शेलकेने वाकसचा हा किरण शेलके याने काढलेले 5 चेंडू होतो. 1 चेंडू 1 धावाची गरज असताना ती आलेली 22ची धाव. त्यात सामना आजही आठवतोय आणि त्याचप्रमाणे पाहिलं गेलं 1 चेंडू 1 धावाची गरज असताना निघलेली ही 22ची धाव. जरूर जरूर आपण पाहतो दोन्ही संघाचं मनापासून कौतुक. प्रज्ञेश 11 हायवे दिवा याचंही कौतुक. आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. टॉस या ठिकाणी घेऊया. मॅच या ठिकाणी झाले. टॉस या ठिकाणी घेऊया. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर टॉस या ठिकाणी केलं जाईल. मैच का मैन ऑफ द मैच हार्ड लक दिवा टीम है. बहुत बढ़िया फाइट किया आपने 51 रनों की टारगेट को. मैच भूमि 11 स्मार्टा जीता है लेकिन दिल यहाँ पर दिवा टीम ने जीता. चलिए मैच के मैन ऑफ द मैच गेम चेंजर इनिंग्स 4 गेंद 13 की यहाँ पर 1 छक्के 1 चौके मैच का